नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण इथे अर्थशास्त्र विषयाची महाराष्ट्र बोर्डची जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण इथे पाहणार आहोत। ह्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण उत्तरं देखील बघणार आहोत आणि हा पेपर जे आता 11वीला आहे त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल आणि ज्यांनी पेपर दिला आहे त्यांना एकूण त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत याविषयीची कल्पना येईल। तर आपण सुरुवात करूया या प्रश्नपत्रिकेला आणि त्यातल्या उत्तरांना। तर पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपला होता 20 गुणांसाठी। यामध्ये आपल्याला 4 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि प्रत्येकी प्रश्न हा 5 गुणांसाठी होता। योग्य पर्याय निवडा। यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे आपल्याला इथे सूक्ष्म अर्थशास्त्र दिलेलं आहे। तर पर्याय क्रमांक 3 फक्त क म्हणजेच विभाजन पद्धत हे उत्तर बरोबर आहे। असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात। सावकार आहे, हुंडी आहे आणि चिटफंड आहेत। हे 3 घटक कार्यरत असतात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 अ क ड हा इथे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पुढचा आहे सरकारच्या ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कार्य येतात। तर इथे पहिला पर्याय क्रमांक 1 ब आणि क हे बरोबर उत्तर आहे, म्हणजे शिक्षण व आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा उपाययोजना। निर्देशांकाचं महत्त्व खालील विधानातून शोधा। हे पहिलं अ असेल, ब असेल, क असेल, हे तिन्ही विधाने निर्देशांकाचं महत्त्व स्पष्ट करतात। भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयोगी असतात। भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयोगी असतात आणि योग्य धोरणांची आखणी करण्यासाठी सुद्धा निर्देशांक उपयोगी असतात। याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे। रक्तपेढी याचं उत्तर उदाहरण आहे स्थल उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, सेवा उपयोगिता आणि काळ उपयोगिता। तर रक्तपेढी हे काळ उपयोगितेचं उदाहरण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त ड हे उत्तर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा, म्हणजे वेगळा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे। मागणीचे प्रकार प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी आणि बाजार मागणी। तुम्हाला कळलंच असेल की बाजार मागणी हा वेगळा शब्द आहे। राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य आर्थिक वर्ष, पैशातील व्यक्त केलेलं मूल्य, स्थिर संकल्पना, प्रवाही संकल्पना। बरोबर याचं उत्तर आहे स्थिर संकल्पना। अंदाजपत्रकाचे प्रकार तुटीचं अंदाजपत्रक, शून्य आधारित अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक, शिल्कीचं अंदाजपत्रक। तर याचं बरोबर उत्तर आहे शून्य आधारित अंदाजपत्रक। पुढे आहे कायदेशीर मक्तेदारी, पेटेंट, ओपेक, स्वामित्व आणि बोधचिन्ह। तर उत्तर आहे ओपेक। वित्तीय मालमत्ता, रोखे, भूमी, सरकारी रोखे आणि व्युत्पन्न रोखे म्हणजे डेरिव्हेटिव्ह्ज। तर उत्तर आहे भूमी। या ठिकाणी पुन्हा 5 गुणांचा आपला प्रश्न पूर्ण झाला। तिसरा प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा। किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्यास मागणीतील वाढ असे म्हणतात। मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी म्हणजे मागणी ठेवी आहेत। एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे म्हणजे मूल्यभेद होय। एका जादा नगसंख्येचं उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय। सीमांत खर्च याचं उत्तर आहे। फक्त उत्पन्न बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल म्हणजे उत्पन्न लवचिकता होय। सहसंबंध पूर्ण करा। सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र आणि आंशिक समतोल हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं आहे। उत्पादन पद्धत यालाच मालसाठा पद्धत असं म्हणतात। उत्पन्न पद्धत घटक पद्धत। रूप उपयोगिता म्हणजे फर्निचर आहे। सेवा उपयोगिता म्हणजे डॉक्टर आहे। त्यानंतर संपूर्ण लवचिक मागणी ईडी बरोबर अल्फा आहे आणि उत्तर आहे संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे ईडी बरोबर 0 आहे। किंमत स्थिर हे उत्तर आहे पुरवठ्यातील बदल आणि इतर घटक स्थिर पुरवठ्याचं विचलन। या ठिकाणी 20 गुणांचा आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। मनीषाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली। या ठिकाणी संकल्पना आहे उपयोगिता आणि उपयोगिता म्हणजे वस्तूमधील मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता होय। तर हा आपला 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे। संकल्पनेसाठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे
आणि उत्तरासाठी 1 गुण मिळणार आहे. दुसरा पहा, रघुचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्र समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवतात. याची संकल्पना आहे भांडवल बाजार आणि दीर्घ मुदतीसाठी भांडवल बाजार ही महत्त्वाची संकल्पना आहे. कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणं सक्तीचं केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली. यामध्ये संकल्पना आहे अप्रत्यक्ष मागणी आणि इथे आपण मागणीचा हा दुसरा प्रकार आहे. जो उत्पादन घटकांना मागणी केली जाते ती अप्रत्यक्ष मागणी असते. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. संकल्पना आहे अंतर्गत व्यापार. जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 निवृत्ती वेतन मिळते. हस्तांतरित उत्पन्न ही संकल्पना या ठिकाणी आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करा. आवर्ती ठेव, मुदत ठेव, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता, संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी असे तुम्ही 4 प्रकार लिहू शकता. भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या लिहा. वित्तीय घोटाळे असतील, अंतस्थ माहितीगार असतील किंवा अनेक सारे आपल्याला इथे समस्या सांगता येतील. उपयोगितेची कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, सापेक्ष संकल्पना आहे, नैतिकदृष्ट्या तटस्थ असते, मागणीचा आधार आहे, गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. असे अनेक 8-9 वैशिष्ट्ये तुम्हाला या उपयोगितेची सांगता येतील. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही 4 कारणे स्पष्ट करा. इथे देखील आपल्याला अनेक सारी कारणं सांगता येतील की सार्वजनिक कार्यांमध्ये सरकारच्या वाढ झालेली आहे, वाढतं शहरीकरण आहे, त्यानंतर लोकशाहीचा प्रसार आहे. असे अनेक सारी इथे आपल्याला कारणं देता येतील. स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास केला जातो, राशी पद्धती, असे अनेक वैशिष्ट्ये इथे आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आपला प्रश्न 4था आहे. खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकाराने स्पष्ट करा. मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झालेले आहेत. तर आपण या विधानाशी सहमत आहोत, कारण आकारमान मूल्यात वाढ झालेली आहे, निर्यात वाढलेली आहे, असे अनेक प्रकारचे कारणं आपल्याला इथे सांगता येतील. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे, सहमत आहे. किंमतकर्ता हे मक्तेदारी बाजाराचं एकमेव वैशिष्ट्य आहे, असहमत आहोत. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डिटेल या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. आपण त्या ठिकाणी सर्व उत्तरं आणि प्रश्न याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. करेत्तर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत, सहमत आहोत. निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत, सहमत आहोत. तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 4 प्रश्न आणि त्यांची उत्तरं अभ्यासलेली आहेत. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, म्हणून आपण उरलेला प्रश्न 5वा आणि 6वा हे दोन्ही प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल यात शंकाच नाही. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या काही महिन्यांमध्ये अनेक सारे विद्यार्थी आपल्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. अर्थशास्त्र या विषयातील अनेक साऱ्या संकल्पना तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अभ्यासाकरता मिळतील. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा असतील, बँकिंगच्या परीक्षा असतील, त्याच्यासाठी सुद्धा अर्थशास्त्र हा विषय अतिशय उपयोगी आहे. आणि त्या दृष्टीने आपण अनेक सारे व्हिडिओ या चॅनलवरती बनवलेले आहेत. तर तुम्ही नक्की ते व्हिडिओसुद्धा पहा. धन्यवाद.